नमस्कार, रामकृष्ण हरी, राधे राधे. आम्ही केरळमधील सर्वात उंच असणारं हिल स्टेशन म्हणून ओळखलं जाणारं आणि सर्वात जास्त आपल्या देशातील ओरिजिनल आयुर्वेदिक औषधी आणि ओरिजिनल मसाल्याचे पदार्थ जिथे भेटतात आणि निसर्गाचं सर्वात सौंदर्य तिथं पाहायला मिळतं असं असणारं ठिकाण, उटीपेक्षा सुद्धा सुंदर असणारं ठिकाण म्हणजे मुन्नार या ठिकाणी आलेलो आहोत. तर या ठिकाणी सकाळपासून संपूर्ण पहाडी एरियामध्ये आम्ही फिरत आहोत. तर या ठिकाणी कॉफीचे मळे, त्यानंतर मळे हे पाहत असताना हा एरिया तुम्ही पाहू शकता. एवढा जबरदस्त एरिया आहे. इकडे पाहायला जर आपण आलोत ना तर कमीत कमी 2 ते 3 दिवसापर्यंत तुम्ही हा एरिया पाहू शकता. एवढं सुंदर हा एरिया आहे. तसेच इथे मिळणारी जी मसाल्याची पदार्थ आहेत आणि मसाल्याची जी माहिती आहे ना, काही पदार्थ या ठिकाणी असे भेटतील की जे जगभरामध्ये तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाहीत. असे काही वनस्पती आणि काही गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तसेच मसाला फॅक्टरी आहे, चॉकलेट फॅक्टरी आहे, इलायची, पुदिना इत्यादी सर्व प्रकारच्या ज्या मसाल्याच्या पदार्थ आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. अशा ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. तर फिरून अगदी मन प्रसन्न झालेलं आहे. या ठिकाणी असणाऱ्या चहाच्या बागा जर पाहिल्या तर चहाच्या बागा पाहिल्यानंतर अगदी मन तृप्त व्हावं आणि डोंगराने या निसर्गाने जणू काय हिरवा शालू ओढला आहे अशा निसर्गाच्या वातावरणामध्ये असणाऱ्या चहाच्या बागाही आम्ही पाहिल्या आणि या निसर्गाचा आनंद घेत घेत मसाल्याच्या बागा फिरत फिरत या ठिकाणी आम्ही आलो. तसं मसाल्याच्या बागामध्ये काही मसाल्याची झाडे असतील, काही दुर्मिळ वनस्पती असतील, अननसाची झाडे असतील, अशा काही गोष्टींची या ठिकाणी व्हिडिओ तिथे शक्य नसल्याने त्या ठिकाणी मी फोटो काढलेले आहेत. हे फोटो मी या व्हिडिओमध्ये सुद्धा टाकून देईल जेणेकरून तुम्हाला ते पाहायला येईल. असं हे मुन्नार असणारं ठिकाण, या ठिकाणाची माहिती मी आपल्याला द्यावी याकरिता हा व्हिडिओ बनवलेला आहे. आता सध्या पद्मनाभ स्वामी टेम्पल त्रिवेंद्रम या ठिकाणी आम्ही निघालेलो आहोत. तर जगातील सर्वात श्रीमंत मंदिर म्हणून ज्याची ओळख आहे, अगदी तिरुपतीपेक्षा सुद्धा श्रीमंत ठिकाण म्हणून या ठिकाणाची ओळख आहे, तिथे आम्ही जाणार आहोत. तर जात असता हा निसर्गाचा एक आविष्कार तुम्हाला दाखवण्याकरिता इथे जर आपण यायचं ठरवलं तर असं इथली लोक सांगतात की मे, जून, जुलै या महिन्यामध्ये 24 तास कंटिन्युअसली या ठिकाणी पाऊस असतो आणि जर डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यामध्ये जर तुम्ही आलात तर या महिन्यामध्ये या ठिकाणी पूर्ण 0°C एवढं तापमान कमी असतं असं हे ठिकाण आहे. त्याचे पण काही व्हिडिओ या ठिकाणी, इथला सनसेट असेल, सनराईज असेल, या गोष्टीसुद्धा अगदी आपल्या डोळ्याला पाहायला काश्मीर काय पाहतो एवढ्या सुंदर या ठिकाणी हे ठिकाण आहे. तर या ठिकाणचे व्हिडिओही या ठिकाणी मी याच व्हिडिओमध्ये काही अपलोड करणार आहे. तेही तुम्ही नक्की पाहावं अशी विनंती करतो आणि या ठिकाणी पुनश्च एकदा व्हिजिट करण्याची खूप इच्छा होत आहे. कारण एका दिवसाने या ठिकाण पाहण्याची मनप्रसन्नता आणि मनतृप्ती होणार नाही. त्याच्यामुळे पुनश्च एकदा नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या महिन्यामध्ये इकडचं हे निसर्ग सौंदर्य पाहण्याच्या अपेक्षेने या ठिकाणी नियोजन करण्याचा विचार चालू आहे. तरी तुम्हीसुद्धा त्यावेळी कमीत कमी आपल्या यंग जनरेशनसाठी तर हा एकदम उत्कृष्ट असं ठिकाण आहे. तेव्हा तुम्ही अवश्य यावं असं या ठिकाणी मी आपणास विनंती करतोय. आणि हा व्हिडिओ झाल्यानंतर याच्यामध्ये जे काही मी इतर व्हिडिओ आणि इतर जे काही ठिकाण टाकणार आहे ते तुम्ही व्हिडिओ आणि फोटोज नक्की पहा, ज्याच्यामुळे तुम्हाला इकडे येण्याची ओढ तुमची वाढल्याशिवाय राहणार नाही. असे ठिकाण इथे दिवसासुद्धा आभाळ आपल्या डोक्याला लागल्यागत
एवढे खाली या ठिकाणी इकडचे आभाळ असतात आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, अंगातनं पाणी गरमी निघते, पण इकडच्या वातावरणामध्ये आलात ना तर या वातावरणामध्ये तुम्हाला आजही अतिशय दुपारी 12 ते 2च्या या थंड वातावरणामध्ये सुद्धा एकदम गरमागरम हवा आपल्याला अजिबात जाणवणार नाही, तर अंगाला शहारे येतील असा थंडावा असणारी हवा, एवढी थंड या ठिकाणी ठिकाण आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, या मुन्नारपासून खाली घाटाने उतरत असतानाच या निसर्गाने आपला रंग दाखवलेला आहे आणि एवढा पाऊस या ठिकाणी घाटामध्ये पडत आहे. आपल्याला पाहायला मिळेल की वातावरण अगदी उन्हाळ्याचं आहे, पण उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये अगदी पावसाळ्यासारखा पाऊस इकडं पडत असलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हा पाऊस, उन्हाळ्यामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस इथं आपल्याला पडायला पाहायला मिळतोय. अगदी 5 मिनिटामध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी या पावसाने करून टाकलेलं आहे. पाहू शकता आतापर्यंत दिसणारी डोंगररांग, आतापर्यंत दिसणारी डोंगरांची झाडी ही सुद्धा आता या ठिकाणी डोळ्यांच्या पलीकडे गेलेली आहे, कारण पावसाने आपल्या मेघगर्जनाने या डोंगर रांगेला आपल्या वश केलेला आहे आणि सर्वत्र पाहू शकता अगदी 5 मिनिटामध्ये पाणीच पाणी. इकडे रस्त्यावर सुद्धा सर्वीकडे पाणीच पाणी झालेलं आहे. वा, अतिशय जुना अद्भुत असा हा पूल. वा 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 वा, जसा कोलकाताचा हावडा ब्रिज तसा हा मुन्नारचा सिमेंटचा ब्रिज. लय भारी, लय भारी.